नमस्कार, लोकशाही न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कोरोनाची खऱ्या अर्थानं दुसरी लाट जी आहे ती आता ओसरती आहे, मात्र त्याच वेळी म्युकरमायकोसिसचं उपद्रव मूल्य वाढू लागल्याचं दिसू लागलंय। गंभीर बाब म्हणजे पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत महिनाभरामध्ये मोठी वाढ झाली आहे। पाहूयात यावरचा लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर मान्यवरांबरोबर सखोल चर्चा। राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। मुंबईत 3 मुलांचे डोळे काढले। राज्यात महिन्याभरात रुग्णसंख्येत 80% वाढ, तर मृतांच्या संख्येतही 83% वाढ। राज्यात कोरोनाचा जोर आता ओसरू लागल्यानं आरोग्य यंत्रणा सुटकेचा निश्वास सोडत असतानाच म्युकरमायकोसिसनं आता चिंता वाढवली आहे। त्यातच म्युकरमायकोसिसच्या बाधेनं मुंबईत 3 मुलांचे डोळे काढावे लागल्यानं पालकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। असं असलं तरी येत्या 2 ते 3 आठवड्यात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे। म्युकरमायकोसिसच्या केसेस आता एकंदरीत कमी होत आहेत, पण एवढं नक्की आहे की म्युकरमायकोसिसच्या केसेस लहान मुलांमध्ये देखील आढळून येत आहेत आता। परंतु मला असं वाटतं की जर आपण व्यवस्थित पेशंटच्या हायजीनकडे लक्ष दिलं, शुगर कंट्रोलकडे लक्ष दिलं, स्टिरॉइडचा डोस जो आहे तो नियंत्रणात ठेवला, तर मला वाटतं म्युकरमायकोसिसच्या केसेस अजूनही कमी होऊन जातील। आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची तुलना केली तर राज्यात 15 मे पर्यंत म्युकरमायकोसिसचे 1487 रुग्ण होते आणि 107 रुग्णांचा मृत्यू झाला होता। तर 15 जून पर्यंत म्युकरमायकोसिसचे 7395 रुग्ण झाले आणि 644 जणांचा म्युकरमायकोसिसनं बळी गेलाय। यातून म्युकरमायकोसिसचं गांभीर्य लक्षात येतं। म्युकरमायकोसिसवर एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन प्रभावी मानलं जातं आणि त्याचा सध्या तरी तुटवडा आहे, त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं बोललं जातं। दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे आणि यात मुलं जास्त बाधित होतील असाही अंदाज वर्तवला जातोय। जरी तिसऱ्या वेव्हमध्ये लहान मुलांना इन्फेक्शन जास्ती झालं तरी त्यांना सर्दी खोकला ताप होऊन ते घरीच रिकव्हरी व्हायचं प्रमाण जास्ती असेल आणि ॲडमिट व्हायचं प्रमाण कमी असेल। त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता एकदम लहान मुलांना ह्याच्यापासून शील्ड करायची गरज नाही। तुम्ही जे प्रिकॉशन्स ॲडल्ट्स पाळतायत ते लहान मुलांनी पण पाळले तर आपण थर्ड वेव्हला बऱ्यापैकी आटोक्यात आणू शकू असा मला विश्वास आहे। कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। काहींना तर डोळे देखील गमवावे लागले। एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली। आता एक नजर म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांवर। पुणे, म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या 1215, तर मृत्यू 85। नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या 1184, तर 101 जणांचा बळी गेलाय। औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या 700, तर आतापर्यंतचे मृत्यू 51। मुंबईत म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या 596, तर मृत्यू 58। म्युकरमायकोसिसमुळे मोठे घाबरलेत तर लहानांनाही याचे परिणाम भोगावे लागतायत म्हणून त्यांचे पालक हादरलेत। त्यामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा असली तर त्यातून वाचायचं असेल तर कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतील। मुंबईतून धनंजय दळवीसह पुण्यातून अमोल धर्माधिकारी, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। कोरोनाच्या येणाऱ्या तिसरे लाटेचा संभाव्य धोका, त्यामुळे लहान मुलांवरती होणारे परिणाम, म्युकरमायकोसिस ज्या प्रकारे हातपाय पसरतोय, या अनेक विषयांवरती अधिक जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अमोल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाक कान घसा तज्ज्ञ, त्याचबरोबर नेत्र तज्ज्ञ डॉक्टर अनूप शहा देखील आपल्यासोबत या क्षणावर जोडले गेले आहेत। डॉक्टर अमोल, मी आपल्यापासून सुरुवात करेल की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला कोरोनाचा संसर्ग वाढू लागला त्यावेळेला
रेस्पिरेटरी सिस्टमवरती त्यानं थेटपणे अटॅक केला. त्यानंतर मग छातीमध्ये जाऊन फुफ्फुसांमध्ये होणारं इन्फेक्शन इथपर्यंत तो आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक वेगळं रूप जे धारण करण्यात आलं ते म्हणजे म्युकरमायकोसिस. काय फरक आहे? म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढण्यामागचं या क्षणाचं सर्वात मोठं कारण काय असू शकतं? डॉक्टर अमोल. म्युकरमायकोसिस हा जो आजार आहे हा म्युकोरेल नावाच्या फंगसमुळे होतो. कोविडच्या सेकंड वेव्ह नंतर भरपूर लोकांना लंगचं इन्फेक्शन झालं, ज्याच्यामुळे फायब्रोसिस होण्याचा चान्सेस जास्त होतो. त्याच्यामुळे बऱ्याच पेशंट्सला स्टिरॉइडची ट्रीटमेंट दिली गेली. स्टिरॉइडच्या ट्रीटमेंटमुळे इम्युनिटी टेम्पररी आपली डाऊन, इम्युनिटी कमी झाल्यामुळे ह्या बुरशीचा संसर्ग जास्त होण्याचा चान्सेस. त्याचबरोबर हा डेल्टा व्हायरस जो सेकंड वेव्ह नंतर आला हा जास्त इन्फेक्शियस होता, जास्त अग्रेसिव्ह. त्याचबरोबर कोविड-19 इन्फेक्शन मध्ये फेरिटिन लेवल बॉडीतलं वाढतं. त्याच्यामुळे यामुळे ही फंगस ग्रो होण्यासाठी उपयुक्त असं वातावरण निर्माण होतं बॉडीमध्ये. त्यामुळे सेकंड वेव्ह नंतर ह्या प्रकारचे रुग्ण फारच जास्त प्रमाणात बघितण्यात आले, जे फर्स्ट वेव्ह नंतर पण होते. पण फर्स्ट वेव्ह नंतर याच्यामध्ये एवढी सिग्निफिकंट इन्क्रीज नव्हती, जी आता सेकंड वेव्ह नंतर बघण्यात येत आहे. नक्कीच डॉक्टर अमोल, अगदी थोडक्यात आपण समजावून सांगितलं. डॉक्टर अनुप शहा यांच्याकडे मी जाईन यावेळेला. डॉक्टर अनुप शहा, लहानग्यांमध्ये देखील म्युकरमायकोसिस जो आहे तो वाढला लागल्याचं दिसून येतं आणि त्यातूनच ज्यावेळेला 3 रुग्ण जे बाल्यावस्थेमध्येच त्यांचे डोळे त्यांना गमावण्याची वेळ आलेली आहे, डोळ्यांवरती याचा थेटपणे कसा परिणाम होतो या संदर्भातल्या अनेक बातम्या आम्ही आजपर्यंत दाखवल्या. मात्र खुलासा आपण कशा प्रकारे करू शकाल? कारण प्रश्न डोळ्यांचा आहे, दिसणं बंद होतं आणि दृष्टी गेल्यानंतर येणाऱ्या अडचणी हा फार मोठा प्रश्न जो आहे तो या कोरोना म्युकरमायकोसिस नंतर उभा ठाकलेला आहे. डॉक्टर अमोल सरांनी जसं सांगितलं की हे म्युकोरेल्समुळे हे इन्फेक्शन होतं आणि हे म्युकोरेल्स जे आहेत ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात. हे नॉर्मली आपली जेव्हा इम्युनिटी कमी असते त्यावेळी त्याच्याने आपल्याला काहीही दुष्परिणाम होत नाही. परंतु जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते त्यावेळी मात्र ह्या म्युकोरेल्समुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल आता जे 3 मुलांचे डोळे काढले त्यापैकी 2 मुलांना डायबिटीस होता. तो कदाचित कंट्रोलमध्ये नसावा, मला एक्झॅक्ट माहित नाही, परंतु बहुतेक तो नसावा. काही मुलांना अनिमिया असतो, आपल्याकडे बराच कॉमन असतो. रक्ताचे काही दोष असू शकतात आणि इन जनरल कोरोना मध्ये सुद्धा आपली इम्युनिटी कमी होत असते, आजारामुळे सुद्धा आणि त्याच्या ट्रीटमेंटमुळे सुद्धा. या सर्व गोष्टींमुळे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी झाल्यामुळे जे हे एक्झिस्टिंग म्युकोरेल्स असतात ते फोफावतात. आणि सरांनी जसं समजून सांगितलं की आपल्या शरीरामध्ये काही जे चेंजेस होतात ते म्युकर किंवा फंगस वाढण्यास पूरक अशी परिस्थिती निर्माण होते. सगळ्यात आधी ते सायनसेस जे आहेत, नाकाचे आजूबाजूच्या ज्या पोकळ्या असतात हवेच्या त्याच्यात वाढतात आणि त्याच्यातून डोळ्याच्या मागे ऑर्बिटचा जो पोर्शन असतो तिथे ते इन्फेक्शन पसरतं. एकदा का ऑर्बिटमध्ये ते पसरलं की तिथून डोळ्याची जी नस असते, ऑप्टिक नर्व, त्याला इफेक्ट करतात. डोळ्याचे मसल्स जे आहेत त्याला इफेक्ट करतात आणि सगळ्यात शेवटी तिथून ते मेंदूपर्यंत पसरण्याची शक्यता असते. फॉर्च्युनेटली आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे मुलं दगावल्याचं आतापर्यंत रिपोर्ट नाही आहेत, पण डोळे काढावे लागलेले आहेत. मात्र ॲडल्ट्समध्ये हे इन्फेक्शन ऑर्बिटमधून ब्रेनपर्यंत जाऊन ते रुग्ण दगावले सुद्धा आहेत. हे जे काही इन्फेक्शन आहे एकदा का ऑर्बिटमध्ये पसरलं की डोळा लाल होणं, दुखणं, डबल दिसणं, डोळ्याची मुवमेंट कमी होणं, हे सगळे सिम्पटम्स होतात. दिसणं कमी होतं, डोळ्यातून पाणी येणं, असे काही सिम्पटम्स येतात. त्यामुळे अशा सिम्पटम्सकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. असं काही झाल्यास ताबडतोब नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, ज्यावेळेला म्युकरमायकोसिस
मायकोसिसचं इन्फेक्शन वाढायला लागतं त्यावेळेला येणारी लक्षणांबाबत आपण सांगितलं. डॉक्टर अमोल पाटील यांच्याकडे जाऊयात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कोरोनाचं संक्रमण सुरू झाल्यापासून अनेक वेळेला ज्या आहेत त्या प्रोटोकॉल जारी केले, प्रोटोकॉलमध्ये बदलही करण्यात आले. त्याचप्रमाणे औषध उपचार पद्धतींमध्ये देखील बदल करण्यात आले, काही औषधं वाढवण्यात आली, काही औषधं कमी करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. मात्र डॉक्टर अमोल, जसं आपण म्हणालात की स्टेरॉइडचा वापर ज्यावेळेला सर्वाधिक केला जातो कोरोनाच्या या संकट काळामध्ये, त्यावेळेला इम्युन सिस्टम जी आहे ती कमी होताना दिसते आणि मग त्याला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर बुरशी तयार होताना दिसते. डॉक्टर अमोल, बुरशीचे अनेक प्रकारही पाहायला मिळतात, रंगांनुसारही त्याचे प्रकार पाहायला मिळतात. यावरची योग्य उपचार पद्धती नेमकी कुठली? कारण सरकारनं जरी जाहीर केलेलं असलं की या संदर्भातले जे पूर्ण ट्रीटमेंट आहे ती मोफत उपचार त्यांच्यावरती केली जातील, मात्र अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची बिलं, लाखोंची बिलं देखील आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहे. खऱ्या अर्थानं जनजागृती कमी आहे की या संदर्भातला अवेअरनेस कमी आहे? डॉक्टर्स जे या प्रकारची ट्रीटमेंट देतात त्या ट्रीटमेंट संदर्भातला प्रोटोकॉल हा कमकुवत आहे का? डॉक्टर अमोल, आपलं निरीक्षण काय आहे? ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की हे फंगसचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्या कलरनुसार म्हटला जातो. याच्यामध्ये 2 प्रकार हे फारच जास्त सध्याच्याला चर्चेचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ब्लॅक फंगस. ब्लॅक फंगस हा म्युकरमायकोसिस आहे, जो अग्रेसिव्ह आहे, जो एकदम रॅपिड वेगाने प्रसार करतो आणि त्याची ट्रीटमेंट फार अग्रेसिव्हली करायला लागते. दुसरा असतो व्हाईट फंगस. व्हाईट फंगस हा युजली कॅन्डिडामुळे होतो, नावाच्या फंगसमुळे, पण हा एवढा अग्रेसिव्हली स्प्रेड होत नाही आणि त्याचे एवढे घातक परिणाम शरीरावर होत नाही. तर त्याच्यामुळे व्हाईट फंगस एवढा जास्त लिदल नाहीये. पण ब्लॅक फंगस जर झाली तर त्याची अर्ली डायग्नोसिस आणि अग्रेसिव्ह ट्रीटमेंट हे फार इम्पॉर्टंट आहे ह्या वेळेला. तरी सध्या तुम्ही जसं सांगितलं की गव्हर्नमेंटने याच्याकडे स्कीम दिलेली आहे. गव्हर्नमेंट सांगतंय की आपण याचा मोफत उपचार करायला, ज्याच्याप्रमाणे भरपूर हॉस्पिटलमध्ये याची ट्रीटमेंट पण चालू झाली आहे. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ते इंजेक्शन जे आहे त्याचा पण तुटवडा जाणवतो आहे आपल्याला. ते याच्यामुळे आहे कारण की हा फंगस आधी फार रेअरली व्हायचा, त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन आणि डिमांड एवढी नव्हती. अचानक प्रमाणे याचे जे पेशंट्स वाढले आहेत, जे एक्सपोनेन्शियल राईज म्हणतो आपण, जी झाली या पेशंटच्या नंबर, त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन जे एम्फोटेरिसिनचं आहे ते त्या प्रमाणात वाढू शकलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या औषधांचा तुटवडा थोडा जाणवतो आहे. पण जोपर्यंत मला माहिती आहे की नवीन काहीतरी कंपन्यांना ह्याबद्दलचं टेंडर देण्यात आलं आहे आणि त्याचं प्रोडक्शनही बहुतेक 1-2 दिवसात चालू झालं आहे. नक्कीच त्याची टंचाई जाणवणार नाही. डॉक्टर अमोल, ज्या प्रकारे आपण म्हणताय की सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहिल्यानंतर त्याचं प्रोडक्शन तेवढं होत नव्हतं, मात्र आता प्रोडक्शन वाढवल्यानंतर कदाचित ही टंचाई कमी करण्याचा प्रयत्न सरकारही करताना दिसतंय. डॉक्टर, आणखी एक वक्तव्य आपण नेहमी ऐकतो आणि ते म्हणजे की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. डॉक्टर अनुप शहा, आपल्याला प्रश्न आहे हा, ज्यावेळेला कोरोनाचं संक्रमण होतं, कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर 14 दिवसांचा प्रोटोकॉल आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण जे ते स्वतःला क्वारंटाईन करून घेतं आणि वेगळ्या दिलेल्या ज्या औषध उपचार पद्धती आहेत इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवण्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला जातो. मात्र त्यानंतर येणारा जो म्युकरमायकोसिस आहे त्याला थोपवून ठेवायचं असेल तर सुरुवातीपासून कशा प्रकारची काळजी घ्यायची जेणेकरून कुणाचे डोळे जाण्याची वेळ येणार नाही? डॉक्टर अनुप, या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. आणि काही आजार जसे डायबिटीस आहे किंवा शरीरात रक्त कमी असणं, अनिमिया, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात शुगर जी आहे ती बऱ्याच पेशंट्समध्ये डायबिटीस हा आजार मुख्य कारण लक्षात आलेला आहे आणि तो जर कंट्रोलमध्ये ठेवला तर आपण ह्या म्युकरमायकोसिसवर मात करण्यामध्ये नक्कीच यशस्वी राहू. डायबिटीस कंट्रोल हा खूप खूप महत्वाचा आहे. त्याबरोबरच इतर गोष्टी ज्या आहेत जेणेकरून स्टिरॉइड्सचा योग्य तेवढाच वापर केला गेला पाहिजे. त्याच्यानी आपण म्युकरमायकोसिस टाळू शकतो. या व्यतिरिक्त आपलं सेल्फ हायजीन, स्वतःची स्वच्छता, दातांची स्वच्छता, नाकाची स्वच्छता, हे जर आपण व्यवस्थित पाळलं
तर त्यातल्या त्यात बाहेरून आणखी इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच याच अनुषंगानं डॉक्टर अमोल पाटील आणि डॉक्टर अनुप शहा यांच्याबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. म्युकर मायकोसिसनं प्रत्येकाची वाढवलेली चिंता या महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाटील आणि नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अनुप शहा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अमोल पाटील, म्युकर मायकोसिस हा जो आजार आहे तो सातत्यानं बळावताना आपल्याला दिसतोय. मात्र सगळ्यांना भीती वाटते ती म्हणजे आता येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातली. तिसरी लाट जर येणार असेल, त्या पूर्वीच झालेलं अनलॉक असेल, तर आपण बाहेर फिरणारे लोक पाहतोय. त्यापूर्वी अनेक जणांना फक्त जे आहे ते एकदाच लसीकरण करण्यात आलेलं आहे. दुसरा डोस येण्यासाठी आणखी काही काळ असताना देखील ते लोक बाहेर बिनदिक्कतपणे फिरताना आपल्याला दिसून येतात. तिसरी लाट वाढवण्यासाठी हीच काही कारणं जे ती महत्त्वाची ठरू शकतात का? दुसरीकडे म्युटंट हा सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी सिंगल डोस आत्तापर्यंत घेतलेला आहे त्यांच्या शरीरात जर तसं इन्फेक्शन झालं तर मात्र हा म्युटंट आणखी स्ट्रॉंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये किती तथ्य आहे? म्हणजेच म्युकर मायकोसिसनं आणि कोरोनानं आपल्या सगळ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे का डॉक्टर? तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जी सेकंड वेव्ह होती त्याच्यानंतर थर्ड वेव्ह येण्याचे चान्सेस आणि ती लवकरात लवकर येईल याचे चान्सेस आहेत. पण आपल्याकडे आता जी लसीकरणाची मोहीम स्टार्ट झाली आहे आणि जे नंबर ऑफ पेशंट्स आता होऊन गेले आहेत या वेव्ह मध्ये, तर चान्सेस आहे की थर्ड वेव्ह एवढी जास्त अग्रेसिव्ह नसणार आहे. पण हे सगळं डिपेंड करतं की व्हायरसची केवढा अग्रेसिव्ह नेचर आहे, त्याच्यामध्ये काही म्युटंट तयार झाला आहे की नाही. आपल्याकडच्या ज्या दोघही वॅक्सिन आहेत, कोवॅक्सिन म्हणा किंवा कोविशिल्ड म्हणा, त्यांचा इफेक्टिव्हनेस हा इव्हन डेल्टा व्हायरस विरुद्ध पण चांगला दाखवण्यात आला आहे. तर मी ज्यांनी पण फर्स्ट डोस घेतला आहे आणि ज्यांचा सेकंड डोस आहे, ड्यू आहे, त्यांनी डेफिनेटली तो घ्यायला पाहिजे. वॅक्सिन घेतल्यानंतरही आपल्याला जे सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क यूज करणं आहे, गर्दी टाळणं आहे, ह्या गोष्टी फॉलो करायच्याच आहे. असं नाही की वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकत नाही किंवा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं फारच गरजेचं आहे. बरं, पण डॉक्टर अमोल, तिसऱ्या लाटेमध्ये लहानग्यांना याचा किती धोका आहे असं आपणही सांगू शकता? कारण दोन मतप्रवाह असल्याचं दिसतंय तिसऱ्या लाटेसंदर्भातही आणि लहानग्यांना होणाऱ्या इन्फेक्शन संदर्भातही. डॉक्टर अमोल, जर तिसऱ्या वेव्ह जो व्हायरसमुळे होणार आहे त्याच्यामध्ये जो सिग्निफिकंट डिफरन्स आला म्युटेशनमुळे, नवीन म्युटंट हा जर दुसऱ्या वेव्हला जो डेल्टा व्हायरस त्याच्यापेक्षा डिफरंट असेल तरच त्याचा लहानग्यांना होणारा त्रास वाढू शकतो. त्याचे पण चान्सेस 50-50च आहेत. त्याच्यामुळे माझ्या मताप्रमाणे असं वाटतं की लहानग्यांना जो सांगण्यात येत आहे की थर्ड वेव्ह विल अफेक्ट लहान मुलांना जास्त, मला असं वाटत नाही की ते लहान मुलांना एवढा जास्त इफेक्ट होईल जे प्रकारे व्हायरसमध्ये जास्त म्युटेशन झालं नाही तर. फारसा धोका जरी नसला तरी आपल्याला प्रत्येकाला निश्चित काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर अनुप शहांसाठी पुढचा प्रश्न. डॉक्टर अनुप, जे वयानं मोठे आहेत ते प्रत्येकजण आपल्या शरीराची किंवा स्वच्छतेची काळजी घेताना दिसतात किंवा म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण होऊ नये किंवा पुन्हा एकदा कोरोनाची लागण होऊ नये यासाठी अनेक वेळा मास्क वापरताना दिसतात, सॅनिटाईज करत असल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडीफार जनजागृती ही त्यांच्यामध्ये आहे. मात्र जे खरोखर वयानं लहान आहे, ज्यांना या गोष्टीचं गांभीर्य माहिती नाही आहे आणि गांभीर्य माहीत नसताना कळत नकळतपणे कुठल्या प्रकारचे आणखी इन्फेक्शन्स होऊ शकतात, पुन्हा एकदा एखाद्या लहानग्यावरती डोळे गमावण्याची वेळ येऊ नये, त्यांच्यासाठी डूज अँड डोंट्स जे चिमुरडे यावेळेला बघतायत किंवा त्यांचे पालक आपल्याला यावेळेला टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघतात. डॉक्टर अनुप,
तुम्ही अगदी बरोबर बोललात की मोठी माणसं त्या मानाने त्यांना समज असते आणि ते मास्क वगैरे वापरू शकतात, परंतु लहानग्यांना त्याबद्दलचं गांभीर्य नसतं. आणि अनफॉर्च्युनेटली फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह मध्ये आपण असं प्रेडिक्ट केलं होतं की मोठ्यांनाच होणारा आजार आहे, लहानांना झाला तरी सुद्धा काही त्रास होत नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून लहान मुलं सगळ्या मोठ्या माणसांना बघतायत मास्क घालताना वगैरे, परंतु ते स्वतः तितके काळजीपूर्वक नाही घेते आणि त्याच्यामध्ये आपला पण थोडासा दोष आहे. आपणच थोडस लहान मुलांचा होणारा आजार त्याला आपण लाईटली घेतलेला आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली आता जी काही वेव येते याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की लहान मुलांना सुद्धा त्यांचे डोळे गमवावे लागले आहेत आणि काही लहान मुलं दगावली सुद्धा आहेत ह्या कोरोनामुळे. त्यामुळे आपणच सर्वांनी सिरियस व्हायला पाहिजे आणि आपण जशी काळजी घेतो तशीच लहान मुलांना पण जर आपण समजावून सांगितलं तर मला नक्की वाटतं की लहान मुलं सुद्धा तितक्याच काळजीने घेतील. त्यांना समजावून सांगण्याची गरज आपली आहे. जसं आपण आपलं हायजीन मेंटेन करतो तसंच त्यांचं पण हायजीन, ती जिथे खेळतात इतरांशी मिक्स होतात किंवा तिथे पण त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. गरजेचं असेल तरच त्यांना बाहेर घेऊन जायचं, नाहीतर शक्यतो लहान मुलांना कुठे बाहेर घेऊन जायचं काम नाही, घरातल्या घरातच राहिले तर जास्त बरं होईल. जितकं आपण त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवू तितकं आपण पुढचं कोरोना म्हणा किंवा म्युकरमायकोसिस पासून त्यांचं आपण प्रोटेक्शन करू शकू. डॉक्टर अनुप, कोरोना आणि त्याची लक्षणं किंवा संभाव्य धोका या संदर्भात अनेक वेळेला चर्चा झालेली आहे, मात्र म्युकरमायकोसिसच्या बाबतीमध्ये फारशी होताना दिसून येत नाही. डोळे काढले हा प्रकार जितका भयावह ऐकायला वाटतो तेवढाच तो अनुभवणाऱ्यांसाठी देखील मोठा आहे. डॉक्टर अनुप, प्राथमिक लक्षणं म्युकरमायकोसिस किंवा डोळ्यापर्यंत त्याचं इन्फेक्शन गेलेलं आहे किंवा नाही हे समजून घेण्याची कुठली लक्षणं आपल्या शरीरामध्ये घडायला सुरुवात होत असते? म्युकरमायकोसिस मुळे जेव्हा डोळ्यांपर्यंत पोहोचतं त्यावेळी ऑलरेडी ते सायनसेस जे आहेत ते इफेक्ट झालेले असतात. जेव्हा सायनसेस इफेक्ट होतात त्यावेळी काही वेळा सर्दी होते किंवा चेहऱ्याच्या तिथे जडपणा वाटणं, ह्या काही गोष्टी असतात. जेव्हा डोळे इफेक्ट होतात त्यावेळी डोळा लाल होणं, डोळ्याला सूज येणं, पापणी खाली येणं, डोळा बारीक पडणं, डोळ्याच्या मागे दुखणं, डबल दिसणं आणि दिसायला कमी होणं, डोकेदुखी, हे सगळे त्याचे प्राथमिक सिम्पटम्स आहेत. आणि ह्यापैकी काही जरी झालं तरी पालकांनी ताबडतोब नेत्ररोग तज्ञांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. निदान ज्या कोरोनाची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरांकडे चालू असेल त्यांना जरी सांगितलं तर मला नक्की वाटतं की ते तुम्हाला जास्त गाईड करू शकतील. पण उगाच नाही डोळे आले असतील किंवा हात लागला असेल असं वरचेवर त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं हे खूप गरजेचं आहे. एकदा का हा आजार खूप जास्त वाढला तर मग ट्रीटमेंटही त्याच्यावर इफेक्ट करू शकत नाही. लवकरच्या स्टेजमध्ये जर आपल्या लक्षात आलं तर इंजेक्शन्स देऊन, शरीरातून इंजेक्शन देऊन किंवा डोळ्याच्या मागे काही इंजेक्शन्स देऊन आपण डोळा वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे दुर्लक्ष न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुर्लक्ष हे टाळायला हवं. डॉक्टर अमोल, पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे आणि डॉक्टर अमोल, शरीरामध्ये होणाऱ्या बदलांकडे आपण फार गांभीर्यानं पाहणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आजूबाजूला जागतिक महामारीच्या या संकट काळामध्ये सर्वाधिक इन्फेक्शन हे पंचेंद्रियांपैकीच असलेल्या नाक, कान, घसा या गोष्टींवरती होताना दिसून येतं. या पंचेंद्रियांची काळजी नेमकी कशा प्रकारे घ्यायची आहे? कारण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त रेस्पिरेटरी सिस्टमवरती अटॅक करणारा कोरोना, त्यानंतर म्युकरमायकोसिसपर्यंत त्याचा झालेला प्रवास, मग तो नाक असेल, कान असेल, घसा असेल, खवखवणं असेल, इथपर्यंत जाताना दिसून येतं. या पंचेंद्रियांची काळजी घेणं. डॉक्टर अमोल, तुम्ही बघितलं असेल कोविड-19 व्हायरस म्हणा किंवा म्युकरमायकोसिसचं इन्फेक्शन म्हणा, हे नाक आणि घशाच्या वाटे स्टार्ट होतं. तर याच्या प्रिव्हेन्शनसाठी ह्या गोष्टींचं हेल्दी राहणं फार जरुरी आहे. याच्यासाठी भरपूर सिंपल उपाय आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपलं जेवण वगैरे हेल्दी असायला हवं. जास्त थंड पदार्थ हे जेवणामध्ये अवॉइड करायचे, कारण की त्याच्यामुळे लोकल ब्लड सप्लाय कमी होतो आणि इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्याचबरोबर नाकाचं हायजीन आणि तोंडाचं हायजीन
हे मेंटेन करणं फारच महत्वाचं आहे. नाकाचं हायजीन तुम्ही जलनीती ज्याद्वारे आपण नाकामध्ये पाणी टाकून ते वॉश करू शकतो, ज्याच्यामुळे इन्फेक्शन आणि त्याबरोबर व्हेरियस व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया किंवा फंगस जे नाकामध्ये किंवा घशामध्ये असतात ते क्लिअर होऊ शकतात. त्याचप्रमाणे रेग्युलर गार्गल करणे, त्याच्याप्रमाणे ब्रश वगैरे करणे रेग्युलरली, ह्या सगळ्या गोष्टी करणे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हेल्दी डाएट. हेल्दी डाएट हे फारच महत्वाचं आहे, कारण की त्याच्यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि व्हायरस आणि बॅक्टेरिया हे ग्रो होऊ शकत नाही. बरोबर आहे डॉक्टर. अगदी कमी वेळामध्ये आपण दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद डॉक्टर अमोल पाटील. धन्यवाद डॉक्टर अनुप शहा. या कार्यक्रमात तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. म्युकरमायकोसिसनं तुम्हा सगळ्यांची चिंता वाढवलेली असली तरी देखील या काळात काय करायला हवं, काय करायला नको या संदर्भामध्ये सखोल मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.